उदाहरणं देतो की एक मी त्या काळामध्ये अनुभवलं की राजकारणामध्ये दोन असलेले विरुद्ध पक्ष किंवा व्यक्ती राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांची दोस्ती असायची. हल्ली तुम्ही विरोध करायला दुसऱ्या पक्षाच्या व्यक्तीवर विरोध करायचा म्हटलं तर काही लोकांच्या मनात हल्ली भीती वाटते की आपण जर त्यांना विरोध केला तर आपल्या घरी ईडीची रेड येणार नाही ना, आपल्या घरी सीबीआय चौकशीला येणार नाही ना, अशा तऱ्हेची त्या काळात नव्हती. विलासराव देशमुख आणि गोपीनाथरावजी मुंडे यांचे सभागृहामध्ये संघर्ष करणारे पक्षाच्या बाजूनी त्यांची भाषण आपापल्या बाजूनी केलेले संघर्ष झालेले, वैचारिक संघर्ष. पण त्याच्यानंतर लोक सांगायचे ना की त्या दोघांची अपार दोस्ती होती. बरोबर. स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजी आणि माझ्या वडिलांची तितकीच दोस्ती होती. म्हणजे विठ्ठलराव गाडगे. हो, एकदा तर असं सांगतात की लोकसभेमध्ये दोघांची अगदी एकमेकाच्या पक्षाचे वाभाडे काढणारी भाषणं झाली. दोघांची भाषणं संपल्यानंतर स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयीजींनी माझ्या वडिलांचा हात धरला आणि सेंट्रल हॉलमध्ये चहा प्यायला गेले. पत्रकारांनी भोवती गर्दी केली. अरे तुम्ही दोघं आत्ता तर एकमेकाच्या विरुद्ध एवढं बोलत होतात आणि आता चहाला कसे काय एकत्र. आता मला वाजपेयींच्या त्या उच्च हिंदीत सांगता येणार नाही, पण ते असं काहीतरी वाक्य छान म्हणाले की राजकारणातले वैचारिक मतभेद असतात, ते जरूर त्या तेवढ्यापुरते ठेव, पण राजकारणाच्या वास्तूच्या बाहेर आल्यावर किंवा राजकारणाच्या पलीकडे विचार करायला गेल्यावर हे मतभेद विसरायचे असतात, त्या दोस्तीला महत्व द्यायचं असतं. आज तुम्ही बघा 2014 नंतर कुठल्याही खालच्या थराला जाऊन एकमेकावर आरोप केले जात आहेत. जनरली राजकारणामध्ये किंवा आपल्या संस्कृतीमध्ये आपण एखाद्या महिलेला मान देतो, पण आज सत्ताधारी पक्षाच्या महिला इंग्लिश शॉर्ट फॉर्म वापरून किती अश्लील बोलत आहेत हे मी सांगायला कशाला पाहिजे. युट्यूबवर बघा तुम्ही, सगळ्या सोशल मीडियावर त्यांची भाषणं छापून आली आहेत. बरोबर. आणि तरीही त्यांच्या बाबतीत कोणी एकमेकाला कंट्रोल करायला तयार नाही.